बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील रेणुका देवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रा महोत्सवाचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे लाकडाची वगदी असते आणि या वगदीला लहान मुलांना लटकवण्याची परंपरा आजही कायम आहे। मी सध्या चिखली येथील रेणुका देवी यात्रेच्या या महोत्सवामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर रेणुका देवी यात्रा महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे आणि या यात्रा महोत्सवाचं महत्त्वाचं जे एक आकर्षण असतं ते म्हणजे लाकडाची वगदी आणि लाकडाच्या वगदीला लहान मुलांना म्हणजे जे नवसाची मुलं आहेत त्या लहान मुलांना लटकवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे। रेणुका देवीच्या या चिखली परिसरामध्ये जवळपास 5 वगदी ज्या आहेत लाकडाच्या या निघत असतात आणि या 5ही वगदीला लहान मुलांना लटकवण्याची जी परंपरा आहे शेकडो वर्षापासून आजतागायत त्या ठिकाणी सुरू आहे। शेलूद जे आहे चिखली तालुक्यातलं शेलूद गाव इथली मानाची वगदी असते आणि या मानाच्या वगदी निघाल्याशिवाय परिसरातील कोणतीच वगदी देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघत नाही। सर्वात महत्त्वाचं मानाचं स्थान जे आहे ते शेलूद इथल्या वगदीला असतं आणि ही वगदी जोपर्यंत निघत नाही चिखली शहरामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत कोणतीच वगदी ही निघत नसते आणि वगदी निघाल्याच्या नंतर ह्या 5ही वगदी रेणुका देवीला 5 प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घातल्याच्या नंतरच ज्या ठिकाणाहून ही वगदी निघाली त्याच ठिकाणी याचा समारोप होतो। मोठी भाविकांची गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये होत असते। जे महिला किंवा मुली आपल्या सासरी गेलेल्या असतात त्यांच्यासाठी हा आजचा दिवस जो म्हणजे रेणुका देवी यात्रा जी असते तो दिवस म्हणजे आज एक दसरा दिवाळीसारखाच दिवस असतो। संपूर्ण महिला पुरुष यांच्यामध्ये आज उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असतं। जे 3 महत्त्वाचे मुख्य आकर्षण त्यापैकी वगदी लाकडाची वगदी जी आहे ती एक महत्त्वाचं आकर्षण या ठिकाणी असतं। मोठा भाविकांमध्ये उत्साह सध्या आपल्याला बघायला मिळतो। परिसरातील जे भाविक आहेत ते आज हजारोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते रेणुका देवीच्या यात्रा महोत्सवाला हजेरी लावतात। लाखोच्या संख्येनं राज्यभरातून भाविक आज रेणुका देवीच्या यात्रा महोत्सवाला या ठिकाणी असतात। महत्त्वाचं आकर्षण म्हणजे वगदी आणि ही वगदीची परंपरा आजही शेकडो वर्षापासून कायम आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।